हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी पूजा तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत होममेड चॉकलेट. खूप छान यम्मी आणि एकदम सोपं असं यम्मी चॉकलेट मी आज बनवायला शिकवणार आहे. हे डार्क चॉकलेट मी दाखवते आहे. याचं तुम्हाला मिल्क व्हर्जन हवं असेल तर तेही मी लवकरच शेअर करीन. अतिशय सोपी रेसिपी आहे. आपण आता इथे लगेच सुरुवात करूया. इथे मी डबल बॉयलरच्या पद्धतीने मी ते करते आहे. खाली मी एका स्टीलच्या भांड्यात पाणी घेतलेलं आहे आणि वर मी एक काचेचा छान बाउल घेतलेला आहे आणि आता त्यात मी कोको पावडर घेतलेली एक मोठा बाउल. आता तुम्ही किती लोकांसाठी बनवता आहे ह्याच्यात ऑलमोस्ट मला वाटतं 25 ते 30 चॉकलेट झाले होते माझे. मी मोल्ड्स आणले होते सिलिकॉनचे. सो आता मी त्याच्यात खोबऱ्याचं तेल घातलेलं. आपण कोकोनट फ्लेवर ॲड करतो आहे कारण बेस्ट तेच राहतं. किंवा मग तुम्ही सनफ्लॉवरचं पण ऑइल यूज करू शकता, पण बेस्ट राहील जर तुम्ही कोकोनट ऑइल यूज केलं तर. दोनाचंही प्रमाण सेम ठेवायचं आहे. जर 1 वाटी तुम्ही कोको पावडर घेत असाल तर 1 वाटीच तुम्हाला त्याच्यामध्ये कोकोनट ऑइल घ्यायचं आहे. नंतर आपण त्याच्यात तेवढीच प्रमाणात साखर घालणार आहोत. तुम्हाला जर एकदमच हेल्दी करायचं असेल आणि कोणाला फारच बिटर टेस्ट आवडत असेल तर त्यांनी साखर अर्धीही घालू शकतो किंवा पाऊण वाटीही घालू शकतो. मी याच्यामध्ये अर्धी वाटीच घातली आहे कारण मला जास्त गोड चॉकलेट आवडत नाही. आणि ते छान मिक्स होईस्तोवर आपण ते छान परतून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर थोडंसं 5 मिनिटं ठेवल्यानंतर आता माझ्याकडे एक छान प्रकारचे मोल्ड्स आहेत. तुमच्याकडे जसे मोल्ड्स असतील आणि जसं तुम्हाला ज्या पद्धतीने सेट करायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही ते सेट करू शकता. छानपैकी भरून घ्यायचं आणि एक फ्रीजमध्ये तुम्ही कमीत कमी 5 ते 6 तास याला छान सेट होऊ द्या. मी फ्रीजरमध्ये तुम्हाला सजेस्ट करणार नाही कारण मग ते लवकर वितळतं. फ्रीजरमध्ये नाही करायचं आपल्याला, फ्रीजमध्येच खाली आपल्याला एक 5 ते 6 तास ठेवायचं आहे. आणि बघू शकता किती सुंदर हे चॉकलेट्स तयार झालेले आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी रेसिपी आहे ही. तुम्ही घरच्या घरी बनवल्यामुळे काय होतं, तुम्हाला हवी तेवढी साखर तुम्ही ॲडजस्ट करू शकता. बाहेरच्या चॉकलेट्समध्ये खूप प्रमाणात साखर यूज केलेली असते, त्याच्यानंतर त्याच्यात मैदा अरारोट पण टाकलेलं असतं. ते तुम्हाला अवॉइड करायचं असेल आणि होममेड आणि उपवासाला सुद्धा खाता येईल असं चॉकलेट बनवायचं असेल तर तुम्ही ही लिस्ट नक्की ट्राय करू शकता. माझी रेसिपी ही आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. भेटते नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.